कनिष्का आणि आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज। राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होणार, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। मे महिन्यात जोरदार कोसळलेल्या पावसानंतर आता काही दिवस विश्रांती। मात्र 13 जून पासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार। 9 आणि 10 जूनला हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जनेसह वादळी वारे, हवामान विभागाचा अलर्ट। रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, नांदेड, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। धरण साठ्यातही दिलासा। पुण्याच्या खडकवासला साखळीत यंदा 1 टीएमसी अधिक साठा। खडकवासला 39%, पानशेत 16%, परसगाव 21%, टेमघर फक्त 4%। मान्सूनच्या आगमनाची तयारी सुरू। हवामान खात्याच्या इशाऱ्यावर लक्ष ठेवा। पावसाच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्याशी जोडले राहा। राज्य सरकारकडून समाज कल्याण विभागासाठी केलेली 7,000 कोटींची वाढीव तरतूद। कुठल्याही नवीन योजना नाहीत, हा सगळा निधी गेला आहे। लाडकी बहीण योजना, मोफत वीज योजना आणि घरकुल योजनेसाठी अर्थसंकल्प अंमलात येऊन अवघे 2 महिने आता स्पष्ट झाले, हा निधी लोकलुभावन योजनेसाठीच वळवला गेलाय। समाज कल्याण खात्याचा मूळ निधी 22,658 कोटी, पण प्रत्यक्षात 15,893 कोटीच वापरायला उरले। मंत्री संजय शिरसाट यांची नाराजी, तर अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा, पैसा वळवला नाही कारण संबंधित घटकांवरच खर्च होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये गोवा विमान सेवेचा शुभारंभ होतोय। सगळं काही भव्य नियोजित, पण निमंत्रण पत्रिकेतून गायब आहे एक मोठं नाव। भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील। का वगळलं गेलं त्यांचं नाव? माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा गंभीर आरोप जिल्हाध्यक्ष आणि उमेदवारांनी पक्षाकडे तक्रार केली होती। भाजपने त्यांना कारण दाखवा नोटीस पाठवली होती। आता कार्यक्रमाच्या पत्रिकेतून त्यांचं नाव आणि फोटो गायब करून भाजपने स्पष्ट संकेत दिला आहे की पक्षात आता शिस्त मोडणाऱ्यांवर थेट कारवाई होणार। बाकी सर्व भाजपा आमदारांची नावे पत्रिकेत आहेत, फक्त मोहिते पाटील यांचं नाव नाही। काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे यांना मोहिते पाटलांवर कारवाई कधी, असा प्रश्न विचारण्यात आला होता आणि आता दिसतंय त्याची सुरुवात। मुलांच्या सुरक्षेसाठी सरकारचा कडक निर्णय। राज्यातील शाळांमध्ये आता स्कूल बस चालकांची दर आठवड्याला मद्य आणि ड्रग्ज टेस्ट होणार। इतकंच नाही तर सकाळ संध्याकाळ दिवसातून 2दा चाचणी घेण्यात येणार आहे। चालक, महिला सहाय्यक आणि इतर कर्मचाऱ्यांचीही। अनधिकृत रिक्षा आणि व्हॅन चालकांवर कारवाई झाली नाही तर आम्हीच पुरावे कोर्टात देऊ, असा इशाराही स्कूल बस मालक असोसिएशनने दिला आहे। आता प्रत्येक स्कूल बसमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही अनिवार्य, प्रत्येक बसमध्ये महिला सेविका अनिवार्य आणि बसची आरटीओ फिटनेस तपासणी 6 महिन्यांनी बंधनकारक। शाळेचे मुख्याध्यापकही आता थेट जबाबदार, मुलांचा प्रवास सुरक्षित ठेवण्यासाठी। पालकांनाही चालकाची पार्श्वभूमी माहीत असणं बंधनकारक। एकूणच सरकारचं हे पाऊल शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं वळण ठरणार आहे। नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार, पण साधुग्रामसाठी प्रस्तावित 1500 एकर जागेचं अधिग्रहण अद्यापही सुरू नाही। देशभरातून येणाऱ्या साधू संतांसाठी स्थायिक व सुरक्षित जागेची मागणी 2 वर्षांपासून सुरूच आहे। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, सकारात्मक भूमिका घेतली, पण कारवाई शून्य। तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्याचा प्रस्ताव, पण अद्यापही अधिग्रहण प्रक्रियेला मुहूर्त नाही। त्यामुळे साधू संतांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या भव्य धार्मिक सोहळ्यासाठी तयारीच नाही। आता प्रश्न एकच, सरकार हालचाली कधी करणार?